नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 15 एप्रिल 2026. मी माझ्या शेतामध्ये आहे. बघा, शेत सगळं दुरुस्त करून ठेवलं, कारण की पाऊस लवकर येणार आहे. यावर्षी पाऊस चांगला आहे आणि या ठिकाणाहून आज अंदाज देणार आहे, कारण की राज्यातल्या बऱ्याच शेतकऱ्याचा कांदा काढणं चालू आहे. तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये मात्र 17, 18, 19च्या दरम्यान काही भागामध्ये पाऊस सुरू राहणार आहे. म्हणजे परवाच्याला किती 17, 18, 19च्या दरम्यान. मग तो पाऊस कुठं असेल? एक तर कोल्हापूर जिल्हा, सातारा जिल्हा, इचलकरंजी, राधानगरी, पुण्याच्या पश्चिमेला, त्याच्यानंतर इकडं कोल्हापूर, त्याच्यानंतर निपाणी, बेळगाव, कर्नाटक, त्या परिसरामध्ये कर्नाटककडे देखील राहणार आहे. इकडं लातूरकडं, उदगीरकडं, नळदुर्ग, अक्कलकोट परिसराकडं, त्याच्यानंतर किल्लारी जिथं भूकंप झाला होता तिथं देखील, त्याच्यानंतर इकडं उदगीरकडं, नांदेडकडं, आदिलाबाद. म्हणजे सांगायचं झालं तर 17, 18, 19च्या दरम्यान दक्षिण महाराष्ट्राकडे पाऊस थोडा सुरुवात होणार आहे. सगळीकडे नाही, पण तुरळक ठिकाणी अवकाळी पाऊस येणार आहे. म्हणून ज्यांची हळद असेल, कांदा असेल, तर तुम्ही काय करा, 17 तारखेपर्यंत त्या परिसरातल्या दक्षिण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी झाकून घ्यायची, ठेवायची. कारण की राज्यामध्ये 17, 18, 19च्या दरम्यान पाऊस येणार आहे. त्याच्यानंतर 21, 22च्या नंतर ते पाऊस पुन्हा थोडी थोडी वाढ होत जाणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. मग त्याच्यानंतर तो पाऊस नाशिककडे जाईल, पुन्हा नंदुरबारकडे जाईल, धुळेकडे जाईल, जळगावकडे जाईल. त्याच्यानंतर इकडं मुंबईला देखील असेल, मुंबई, कल्याण, त्याच्यानंतर इगतपुरीकडे राहील, त्याच्यानंतर संगमनेरकडे जाईल, आंबेगाव, जुन्नर त्या परिसरात राहील, अहिल्यानगरकडे देखील पडेल काही भागामध्ये, शिर्डी, राहता त्या परिसरामध्ये देखील पडेल. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा. म्हणजे सांगायचं झालं तर 17, 18, 19लाच बघा ना तुम्ही, थोडं वातावरणात लगेच बदल होईल. पण आज 15 आणि 16 2 दिवस मात्र असं उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे, 43 अंशापर्यंत जाणार आहे. मात्र हे अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. तुम्हाला एक सांगायचं झालं तर, म्हणजे 17, 18, 19च्या दरम्यान राज्यामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे. म्हणून हे लक्षात येतं. ढगाळ वातावरण असल्यामुळं लगेच गरमी देखील दिसणार आहे. म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांना लक्षात येतं. सांगायचं झालं तर 17 ते 25च्या दरम्यान राज्यात ढगाळ वातावरणच राहणार आहे. म्हणून हा अंदाज राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. मग सांगायचं झालं तर विदर्भामध्ये देखील नागपूर जिल्हा झालं, वर्धा जिल्हा झालं, भंडारा जिल्हा झालं, त्याच्यानंतर यवतमाळ जिल्हा झालं, वाशिम, हिंगोली, अकोला, बुलढाणा, अमरावती ह्या परिसरामध्ये देखील काय होणार आहे, म्हणजे ह्या 22, 23, 24च्या दरम्यान वातावरणात बदल होणार आहे. म्हणून विदर्भातल्या त्या शेतकऱ्यांनी देखील अंदाज लक्षात घ्यायचा, कारण की त्या भागात देखील थोडं पावसाचं वातावरण होणार आहे. हे अवकाळी पाऊस सगळीकडे नाही पडणार, पण राज्यामध्ये वातावरणामध्ये खूप बदली झालेली दिसेल. म्हणून हे लक्षात घ्यायचं. मराठवाड्यात देखील तुम्हाला एक सांगू इच्छितो, मराठवाड्यात देखील 17 तारखेला म्हणजे काय होईल, आभाळ येणार आहे 17, 18, 19च्या दरम्यान. मग मराठवाड्यामध्ये लातूर जिल्हा आहे, त्याच्यानंतर धाराशिव जिल्हा आहे, इकडं नांदेड जिल्हा आहे. त्या परिसरामध्ये काय होईल, काही नळदुर्ग झालं, किल्लारी झालं, उदगीरकडं, त्याच्यानंतर बसव कल्याण, अक्कलकोट ह्या परिसरामध्ये थोडा पाऊस आलेला दिसेल. म्हणून हे लक्षात घ्यायचं. ज्यांचा हळद असेल, कांदा असेल, झाकून घ्यायचे. त्याच्यानंतर परभणी जिल्हा झालं, नांदेड जिल्हा झालं, हिंगोली जिल्हा झालं, संभाजीनगर, जालना ह्या परिसरात देखील 17 तारखेपासूनच ढगाळ वातावरण होणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. हा पाऊस सर्वदूर नाही, पण मात्र भाग बदलत काही ठिकाणी गारपीट देखील होईल. म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं. या पावसामध्ये वाऱ्याचं प्रमाण देखील जास्त असणार आहे. म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं. उत्तर महाराष्ट्राकडे नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, नाशिक जिल्हा, त्याच्यानंतर अहिल्यानगर त्या परिसरातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडे कांदे चालू असेल तर तुम्हाला 17 तारखेलाच आभाळ आलेलं दिसेल. तुम्हाला वाटेल पाऊस येतो की काय, पण 17ला काही ठिकाणी नुसतं आभाळ आलेलं दिसेल. म्हणून हे लक्षात घ्यायचं. आता 22, 23, 24, 25च्या दरम्यान फक्त भाग बदलत विखुरलेल्या स्वरूपाचा हे अवकाळी येणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. काही ठिकाणी गारपीट देखील होईल. म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर इकडं संभाजीनगर जिल्हा, त्याच्यानंतर इकडं कन्नड ह्या परिसरात देखील शेतकऱ्याचे कांदे काढणं, वैजापूरकडे कांदे चालू आहेत, अहिल्यानगरकडं, राहता, शिर्डी, कोपरगाव ह्या परिसरात देखील शेतकऱ्याचे फोन आले, आमचे कांदे काढून चालू. त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही काय करा, 21 तारखेच्या आत तुम्ही तुमचे कांदे झाकून ठेवा, कारण की 22, 23, 24, 25च्या दरम्यान एक दिवस मात्र अवकाळीचं सावट आहे. म्हणून ते देखील त्या शेतकऱ्याने लक्ष द्यायचं.
ह्या पावसात देखील राज्यामध्ये गारपीट देखील आहे, वारं देखील आहे आणि विजा देखील आहे. ही अवकाळी आहे म्हणून ही देखील सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचं. खास करून कोल्हापूर शेतकरा, शिरोळ कारखाना, दत्त कारखाना, दत्त शिरोळ कारखाना त्या परिसरात, निपाणी, कर्नाटक, बेळगाव त्या परिसरात जरा जास्त गारपीट होणार आहे म्हणून त्या तंबाखूच्या शेतकऱ्यांनी देखील काळजी घ्यायची. त्याच्यानंतर इकडं तेलंगणात देखील काही-काही ठिकाणी गारपिटीसह पाऊस पडणार आहे म्हणून तेलंगणातल्या देखील शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर इकडं सातारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्याचे आंबे देखील आहेत म्हणून त्यांनी देखील हा अंदाज लक्षात घ्यायचा. पुणे, जुन्नर पुणेकरांना देखील पाऊस पाहायला भेटेल. पुणेकरांना देखील हे अंदाज पुणेकरांना देखील लक्षात घ्यायचा. मुंबईला देखील हे पाऊस अवकाळी पाहायला भेटेल म्हणून मुंबईकरांना देखील हे अंदाज लक्षात. मुंबईकरांना काही ठिकाणी गारपीट देखील पाहायला भेटेल. पुण्याकडे देखील काही ठिकाणी गारपीट पाहायला भेटेल. जुन्नर, आंबेगाव त्या पट्ट्यात देखील गारपीट पाहायला भेटेल म्हणून ह्या अहिल्यानगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी देखील अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे सांगायचं झालं तर 26 तारखेपर्यंत वातावरण खराब आहे. तर तुम्हाला एक सांगू इच्छितो की उन्हाळ्यामध्ये पावसाचं कसं असतं, एकदम एकदम टेम्परेचर 38 पासून 43 अंशापर्यंत गेलं. शेवटी निसर्गच काय करतंय की लगेच पाऊस येतंय म्हणून हे कंपल्सरी शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं. हिवाळ्यात देखील अशीच परिस्थिती असते. हिवाळ्यामध्ये दरवर्षी तापमान असतं 17-18 अंश सेल्सिअस असतं. पण त्याचा पारा जर समजा निफाडचा पारा समजा धुळे जिल्ह्याचा धुळेचा, जळगावचा पारा जर ते पारा जर घसारला 2-3 अंश आला की त्या टायमाला अवकाळी येतं म्हणून हे शेवटी निसर्गाचंच आहे म्हणून तुम्हाला सांगतो. तसंच आज देखील बघा, आज आहे 15 आणि उद्या 16. आज देखील काही ठिकाणी जवळपास 44 अंश, कुठं 43 अंश, 40 अंशाची नोंद होईल. ही जर नोंद झाली की समजायचं 100% अवकाळी येणार आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं. आणि तुम्ही कालच बघा, ह्या 2-3 दिवस झालं दररोज सारखे लाईटवर किडी यायलेत, पाकोळ्या यायल्यात. म्हणजे किडे पाकोळ्या यायल्यात म्हणजे हे अवकाळी पावसाचं लक्षण आहे म्हणून हे निसर्गानं देखील दिलेलं आहे म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं. आणखीन एक तुम्हाला एक सांगतो, एक निसर्गामध्ये एक असं झाड आहे बघा, बहाव्याचं फुलं आहेत बघा. त्याला पिवळे फुलं लागतात बघा. बहाव्याच्या झाडाला जर फुलं लागले तर तिथून कंप्लीट 60 दिवसाला पाऊस आपल्या महाराष्ट्रात येतो. तर तुम्हाला सांगतो आमच्या इथं शेलूला आमचे उदय डक म्हणून आहेत, त्यांचे घरी आहेत, त्यांच्या प्लॉटमध्ये झाडं आहेत. त्यांचा कालच मला फोन आला, "सर यावर्षी 1 एप्रिलला त्याला फुलं लागले." तर त्यांना म्हणलं 1 एप्रिलपासून कंप्लीट 60 दिवस मोजा. लगेच 60 दिवसाला आपल्या महाराष्ट्रात पाऊस येते का नाही हे अंदाज निसर्गानं ते दिलेला आहे. त्याच्यानंतर पन्हाळगडाकडे गेलो होतो तर तिथल्या बहावाच्या झाडाला 25 मार्चला तिथं फुलं लागली. म्हणजे तिथून 25 मार्च, 25 मे आणि 25 एप्रिल, 25 मे म्हणजे तिथं जवळपास लवकरच तिकडल्या परिसरात कोल्हापूरकडे पाऊस सुरुवात आहे म्हणून हे लक्षात यायचं. अचानक बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद.